जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर. आपले शहर आपल्या बातम्या. रामनवमीच्या पावन निमित्ताने मुरुम येथील श्रीराम चौक येथील श्रीराम प्रतिष्ठान तर्फे इयत्ता 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित वादविवाद व वक्तृत्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने सहभाग नोंदवत आपल्या विचारशक्ती, वक्तृत्व कौशल्य आणि सामाजिक जाणीवेचे प्रभावी दर्शन घडवले. इयत्ता 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धेचा विषय सोशल मीडिया समाजाला जोडते की तोडते असा होता. या स्पर्धेत 12 स्पर्धकांनी भाग घेत विषयाच्या दोन्ही बाजूने मुद्देसूद, प्रभावी व दमदार मते मांडली. सोशल मीडियाचे सकारात्मक व नकारात्मक पैलू स्पष्ट करत स्पर्धकांनी विचार मंथन घडवून आणले. तसेच इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित वक्तृत्व स्पर्धेचा विषय मोबाईलच्या दुनियेत हरवलेले बालपण असा भावनिक विषय ठेवण्यात आला होता. या स्पर्धेत 9 स्पर्धकांनी सहभाग घेत मोबाईलच्या अतिवापरामुळे बालपणावर होणारे परिणाम, बदलती जीवनशैली आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रभावी भाष्य केले. कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका सोनाली कलशेट्टी या होत्या. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्राध्यापक डॉक्टर सुभाष फुलपल्ले, प्राध्यापक उमाकांत महामुनी तसेच केसर जवळगा येथील शिक्षक भुरे यांनी काम पाहिले. विजेत्या स्पर्धकांचा महेश निंबर्गे, विजयकुमार कलशेट्टी, योगेश कोलंडगरे व बाबूराव बेगमपुरे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याला व विचारशक्तीला चालना मिळत असून अशा स्पर्धांमुळे आत्मविश्वास, विचार मंथनाची सवय आणि प्रभावीपणे व्यक्त होण्याची कला विकसित होते असे मत कार्यक्रमाच्या अध्यक्षकांनी समारोप प्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सिद्धलिंग हिरेमठ, राजकुमार हिरेमठ, प्रशांत सोमवंशी, विकास शिंदे, रोहित स्वामी, शोभा बेगमपुरे, अनिल चव्हाण, मोहन करके, व्यंकटेश हंचाटे आदींनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेचे दमदार व सुंदर सूत्रसंचालन संतोष येवले यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सतीश रामपुरे यांनी मांडले. या स्पर्धेसाठी जो निकाल होता त्यात वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी वर्षा अंबुसे, द्वितीय आलेली वैशाली नागणे, तर वक्तृत्व स्पर्धेत तृतीय शहबाज नदाफ हा विद्यार्थी आला यांना पारितोषिके देण्यात आली. त्याचबरोबर वादविवाद स्पर्धेमध्ये वैष्णवी रुपनर व ज्ञानेश्वरी सुरवसे या विद्यार्थ्यांनी प्रथम पारितोषिक पटकावला, तर द्वितीय पारितोषिक सोनाली जाधव व साक्षी जाधव या विद्यार्थिनींनी पटकावला, तर तृतीय पारितोषिक सीमा राठोड व तेजस्विनी खजुरे या दोन्ही विद्यार्थिनींनी पटकावला. मित्रहो, स्पर्धेच्या काळात बदलत्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या विचारांची सवय लागावी या उदात्त हेतूंनी श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांच्या सर्वच सहकार्यांनी, आयोजकांनी अत्यंत देखणा व सुंदर कार्यक्रम या धावपळीच्या काळामध्ये आयोजन केला. त्याबद्दल त्यांचं शहर परिसरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब करून, फॉलो करून, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.